नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। तर आज आपण एनोरेक्सिया, भूक न लागणे असा सिम्पटम जर पेशंट आपल्या क्लिनिकमध्ये घेऊन आला तर काय करायचं, त्याची डायग्नोसिस कशी करायची किंवा त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची हे बघणार आहोत। तर एनोरेक्सिया किंवा भूक न लागणे हे मोस्ट ऑफ द ह्या 4 केसेसमध्ये मोस्ट ऑफ द असू शकतं, म्हणजे ही डायग्नोसिस असू शकते। तर पहिली म्हणजे पेशंटला फीवर असेल, पेशंट ॲनेमिक असेल किंवा पेशंटला जॉइंटिस किंवा हिपॅटायटिस असेल किंवा मग ट्युबरक्युलोसिस असेल पेशंटला। तर समजा पेशंटला जॉइंटिस आहे, ते कसं ओळखायचं, तर पहिल्यांदा आपण पेशंटचा इक्टेरस पॅलार चेक करू शकतो। त्याच्यानंतर पेशंटला ॲब्डॉमेनमध्ये लिव्हरच्या साईडला पेन असू शकतं पेशंटला, त्याच्यानंतर इचिंग असू शकते, स्लीपलेसनेस पेशंटमध्ये असू शकते आणि पेशंट सांगेल की डॉक्टर मला जेवणाकडे बघू पण नाही वाटत आहे। हे सगळे सिम्पटम्स घेतल्यानंतर आपण एक टेस्ट करू शकतो, इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, ती म्हणजे BC आणि बिलिरुबिन आपण चेक करायला पाठवू शकतो आणि त्याच्यामध्ये बिलिरुबिनची लेवल आपल्याला हाय मिळाली तर आपण हिपॅटायटिस किंवा जॉइंटिस आपण कन्फर्म करू शकतो। आणि होमिओपॅथीच्या काही मेडिसिन्स आहेत जसं की लायकोपोडियम, चेलिडोनियम मेजर्स, सिंकोना। तर सिम्पटम सिमिलॅरिटीनुसार आपण होमिओपॅथीच्या मेडिसिन पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो।